स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आता ॲक्शन मोडमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक. वर्षा निवासस्थानी उद्या संध्याकाळी 7 वाजता भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक. महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्या महत्त्वाची बैठक. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार. शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे धाराशिव जिल्ह्यात आगमन. हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीच्या दौऱ्यावर. बावनकुळेंनी घेतली भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांची भेट. राज्यातील विविध संघटनात्मक बाबींच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शेअर रिक्षामध्ये वाढ. शेअर रिक्षाचे भाडे 3 ते 5 रुपयांनी वाढले. भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये आता नाराजी. डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण. मनीषा मुसळेच्या जामिनाबाबत बुधवारी निर्णय. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जगदीप मोहिते देणार महत्त्वाचा निर्णय. सोन्याच्या भावात 8 दिवसांमध्ये मोठी वाढ. जीएसटीसह सोन्याचा भाव प्रतितोळा 1,01,889 रुपयांवर, तर जीएसटीसह चांदीचा भाव प्रति किलो 1,10,000 उल्हासनगरमधील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे. खड्ड्यामुळे वाहन चालक त्रस्त. महापालिका खड्डे कधी बुजवणार, नागरिकांचा सवाल. रायगडच्या सावित्री नदीमध्ये एक जण बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण पाण्यात बुडाला. बचाव पथक घटनास्थळी दाखल. शोध कार्य सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.